मंडळी मंडळी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। सुरुवातीला करुणा मुंडे यांच्या माध्यमातून एक आरोप करण्यात आला होता, ते म्हणजे प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये काहीतरी आहे अशा पद्धतीचा तो आरोप होता। त्यानंतर रिसॉर्ट सुद्धा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्राजक्ता माळी यांना दिलेले आहे असाही तो एक आरोप होता। तो व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर प्राजक्ता माळी यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्यांच्या माध्यमातून काय आहे ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न हे करण्यात आला होता। त्याचबरोबर परत काही चर्चा सुरू झाल्या आणि करुणा मुंडे यांच्या माध्यमातून परत एक नवीन आरोप करण्यात आलेला आहे। एका महिलेवरती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बलात्कार करण्यात आलेला आहे असा हा आरोप आहे। आणि करुणा मुंडे यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्याचबरोबर ते काय म्हणत होत्या आणि धनंजय मुंडे आणि जी महिला आहे ती कोण आहे या संदर्भात आपण थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळेस आपलीच हवा या यूट्यूब चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करा। मित्रांनो, ज्या पद्धतीने प्राजक्ता माळी आहेत आणि धनंजय मुंडे आहेत ह्या नेहमी बीडचा आहे, बीडचा भाग आहे, त्या बीडच्या ठिकाणी नेहमीच येतात अशा पद्धतीचा आरोप सुद्धा सुरेश धस यांच्या माध्यमातून करण्यात आला होता। त्याचबरोबर प्राजक्ता माळी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की तो रिसॉर्ट आहे तो जो आहे तो धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळीला दिलेला आहे आणि प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये गुटरगुट सुद्धा चालू आहे। ते ताज हॉटेल असेल, उबरा हॉटेल असेल किंवा इतर रेस्टॉरंट असतील यावरती ते नेहमीच जातात, काहीतरी चालू आहे अशा पद्धतीचं करुणा मुंडे यांच्या माध्यमातून बोलण्यात आलं होतं। परत एक आरोप करण्यात आलेला आहे आणि करुणा मुंडे हे जे आहेत धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असाही त्यांचा आरोप आहे। आणि धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यामध्ये जे काही लेकरू झालेले आहेत, जे बाळ झालेले ते धनंजय मुंडे यांचे आहेत अशा पद्धतीनं करुणा मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि ते मान्य सुद्धा केलेले आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून। मला 2 मुलं आहेत, त्या मुलांना माझं नाव सुद्धा मी देणार आहे अशा पद्धतीचं धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर आता विधानसभा झाल्या, विधानसभेत धनंजय मुंडे यांना भरघोस मतदान मिळालं आणि जी सुरुवातीची पार्श्वभूमी असते ज्यावेळेस ते फॉर्म भरण्याकरता जातात त्यावेळेस जे निवडणूक आयोग आहे त्यांना माहिती दिली जाते आणि त्या माहितीमध्ये करुणा मुंडे यांचं नाव कुठेही दिसत नाही। ती पत्नी आहेत म्हणून सुद्धा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं नाही। त्याचबरोबर त्यांची काही प्रॉपर्टी असेल ही सुद्धा चुकीची माहिती देण्यात आलेली आहे असंही करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे। जी वास्तविकता प्रॉपर्टी आहे ती खूप काय आहे, परंतु ती प्रॉपर्टी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे निवडणूक आयोग आहे त्यांना सांगण्यात आलेली नाही असाही त्यांचा आरोप आहे। आता मूळ मुद्दा म्हणजे प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये काय आहे ते करुणा मुंडे यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आला होता आणि त्यामध्ये काहीतरी माती सुद्धा पडली होती, परत तो विषय बाहेर सुद्धा निघाला नव्हता। परंतु करुणा मुंडे यांच्या माध्यमातून परत एक नवीन आरोप करण्यात आलेला आहे। आता ही महिला काही लय लांबची नाही, ही महिला जी आहे ती करुणा मुंडे यांची बहीण आहे, म्हणजेच धनंजय मुंडे यांची साली। या सालीवरती या धनंजय मुंडेच्या जी पत्नी आहे तिच्या बहिणीवरती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बलात्कार करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती करुणा मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत धनंजय मुंडे यांच्याकडे प्रॉपर्टी खूप काय आहे, ते काहीही करू शकतात अशा पद्धतीची सध्याची स्थिती आहे आणि कदाचित करुणा मुंडे हे काय म्हणतात यामागे किती सत्य आहे आणि खरंच जर असे आरोप होत असतील तर मग धनंजय मुंडे यांचं काही जरी नसेल तर धनंजय मुंडे यांनी सुद्धा कुठेतरी स्पष्ट करायला पाहिजे की माझं कोणत्याही प्रकारचं असं नाही, स्पष्टीकरण हे द्यायला पाहिजे। जर नसेल तर मग कदाचित करुणा मुंडे म्हणतात तेही खरं असू शकते। प्राजक्ता माळीचं प्रकरण असेल, इतर काही प्रकरण असतील, प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टीचे तर बरेच काही व्हिडिओ
धनंजय मुंडे यांचे समोर येत आहेत. त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, त्याचबरोबर ड्रायव्हरच्या नावावर किती आहे, चपराशाच्या नावावर किती आहे, ते सुदर्शन गुले आहेत त्यांच्या बहिणीच्या नावावर किती आहे, सुदर्शनच्या नावावर किती आहे, त्याचबरोबर वाल्मिक अण्णा कराड यांच्यामध्ये किती पार्टनरशिप आहे, हे सर्व काही आता समोर येत आहे. आणि कदाचितच ह्या काही गोष्टी खऱ्या असायला पाहिजेत, त्याच कारणाने कुठेतरी ह्या गोष्टी समोर येत आहेत. आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.